बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये अपघाती मृत्यू म्हणून समोर आलेल्या विवाहित महिलेच्या मृत्यूचा पोलिसांनी अखेर धक्कादायक उलगडा केला आहे। वाडीवरे परिसरातील सांजेगाव येथे हॉटेल मिरची रिसॉर्टच्या गेट जवळ कारच्या धडकेत रुपाली निलेश पाटील वय 34 यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती। मात्र घटनावरील परिस्थिती आणि पोलिसांना आढळलेल्या संशयास्पद बाबींमुळे हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय बळावला। त्यानंतर वाडीवरे पोलिसांनी तपासाची दिशा बदलत रुपाली पाटील यांच्या वैयक्तिक संबंधांची आणि घटनेपूर्वीच्या संपूर्ण घटनाक्रमाची चौकशी केली। तपासात रुपाली पाटील आणि दीपक शिवाजी सैंदाने यांच्यात 2 वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली। घटनेच्या दिवशी दोघे कारमधून सांजेगाव परिसरात गेले असताना त्यांच्यात वाद झाला। वादानंतर रुपाली पाटील कारमधून खाली उतरल्या असता दीपक सैंदाने यांनी त्यांच्या अंगावर कार घातल्याचा आरोप केला आहे। मात्र कारच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या रुपाली यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर कार रिसॉर्टच्या लोखंडी गेटवर आदळल्याची माहिती। सुरुवातीला अपघाताचा भास निर्माण झालेल्या या घटनेचा पोलिसांनी तपासातून उलगडा करत दीपक सैंदाने यांना ताब्यात घेतले असून या धक्कादायक घटनेमागील नेमके कारण काय, दोघांमध्ये झालेला वाद आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम याचा वाडीवरे पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे।